मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबईतील IITच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे शौचालयामधील व्हिडिओ काढल्याचा प्रकार। मोबाईलमध्ये व्हिडिओ काढणाऱ्या विद्यार्थ्याला पकडलं, पवई पोलिसात गुन्हा दाखल। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर महागड्या गाडीतून तरुणांची स्टंटबाजी। गाडीवर बसून 2 तरुणांनी स्टंटबाजी करत रील बनवल्याचं समोर, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष। कल्याणमध्ये लग्नाचा आमिष दाखवून 29 वर्षीय तरुणीवर अत्याचार। आरोपी प्रियकराकडून मोबाईल हॅक करून धमक्या, अश्लील व्हिडिओंचा वापर करून अत्याचार। कल्याण खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल। शाळेला सुट्टी मिळताच कल्याण डोंबिवलीमध्ये बच्चे कंपनीला लागले गड बनवण्याचे वेध। टॉवर संस्कृतीतही माती विटांच्या ढिगाऱ्यावर बाल मावळ्यांची लगबग। महाराजांचे किल्ले रायगड, शिवनेरी यासारख्या प्रतिकृती साकारण्यात चिमुकले दंग। पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंश सेल्सिअसवर राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद। कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्पाला वेग। पालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये गर्डर लॉन्चिंगचं काम युद्धपातळीवर सुरू। रात्रंदिवस काम करण्याचे ठेकेदारांना निर्देश। नवी मुंबईतील APMC बाजारपेठेमध्ये ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ। TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाला जाग। मार्केटमध्ये तपासणी करत अंबिका ड्रायफ्रूट कंपनी सील। मुंबईमध्ये दिवाळी सणासाठी रात्री 10 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार। फटाके वाजवताना डेसिबलची मर्यादा न पाळल्यास पोलीस कारवाई होणार। डिजिटल अटकेद्वारे करण्यात येणाऱ्या आर्थिक फसवणुकीचे धागेदोरे चीन, कंबोडियापर्यंत पोहोचले। डिजिटल अटक करून नागरिकांना लुबाडणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीमधील 6 जणांना अटक। टोळी देशातील 31 सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती।